हे बघा भांगलायचं काम चाललं आहे इथं. हे मागं बघताय का, हे सगळ्या बायका भांगल जाते. गोरपड बघा, गोरपड बघा ठीक आहे. हे बघा पाणी कमी झालं बघा. बाबू थंडावला. का बाबू काय होतंय काय बघा. आता आम्ही चाललो आहे भटकंती करायला. मागचा व्हिडिओ म्हणजे जो काहेरचा व्हिडिओ होता, काहेरच्या व्हिडिओमध्ये एकांनी कमेंट केलेली की काहेर साईडला पण एक धबधबा आहे, प्लस आपल्या आंबेघर साईडला सुद्धा एक धबधबा आहे, जो तुम्ही माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. बाय द वे आपण आत्ता वापरतो DJIचा कॅमेरा. हे बघा आता मी आता लय लांबपर्यंत आहे, कॅमेरा आपल्याला फॉलो करतो बरं का. DJIचा माईक आहे. आता बघा मी इकडे गेलो हां काय यार ओला घेऊन जाऊ काय, जाऊ की ओलावर. हे वा घरात जा. पोरगेले त्रास देते बाहेर बघा बाई. चप्पल घालून बसले कुणाचंच ऐकणं झाले. रानटी झाले गावाला जाऊन. काय छोटी पोरं आता तेवढं करणारच. हां तर काय सांगतो, आज जाऊया जरा तिकडं. सकाळी व्लॉग सुरू करणार होतो पण थोडा पाऊस पडायला लागला आणि त्याच्यानंतर भयंकर असं ऊन सुरुवात झालं ना. उन्हाने पाक असं आता असं वाटतं सनस्क्रीन लावावं, एवढा ऊन बेकार झालं. तर ठीक आहे चला जाऊया. आणि भरपूर दिवस झाला आपण आपली ओला नाही वापरलेली. आता हे ॲटो ट्रक कसं बंद करायचं. हां ओला आपण काढलेलीच नाही. हे बघा आपली ओला घेऊन जा. हे बघा हे काय होतं, हे जे बट हे मागचं जे सॉकेट आहे ना हे बसणं झालं. त्याच्यासाठी मी लावलं त्याच्यावर चिकटपट्टी वगैरे काय काय लावलं, कारण की पाणी आतमध्ये जाऊ नये म्हणून. बाकी ओला बघा आपली आहे खट्टाकटमध्ये. ते का चढाल ना गाडी, चल की जाऊ. तो किती 50-60 किलोचा असेल, 50 किलोचा असेल. तू 40 किलो, मी 70 किलो. चुम्म्याला आल्या काय घेऊन चढते गाडी. अरे जाताना उतारच आहे. तू सारखे जीप 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 जरा मोकळं वाटायला पाहिजे, जरा वारं तोंडावर यायला पाहिजे. आणि आपला जो माईक आहे एक्सटर्नल माईक तो सुद्धा टेस्ट होईल ना. माईक लावला बाबू इथं दिसतोय का, दिसला का DJI. बाकी बाबू बघा. बघूया शैलेश साहेब येतात का, आले तर बरं आहे. मग 2 गाड्या घेऊन जाते, जर नाही तर मग आपली एकच गाडी घेऊन जायची. ओलावर जायचं ट्रिप्सी. बघूया ओला ट्रिप्सी चढते का पायशीच्या घाटात. चढणार म्हणा आयला, वरपेवाडीच्या घाटात चढले म्हटल्यावर इथं काय चढणारच. बघूया साहेब येतात का. आता आम्ही निघाले भांगलायला. येतो येतो गाडी घेऊन येते. साहेब फायनली रेडी झालेत यायला. तर म्हणतं ते हां जिप्सी नाही काय ये आपली 2 व्हीलर. मग हे बघा भांगलायचं काम चाललं आहे इथं. हे मागं बघताय का, हे सगळ्या बायका भांगल जाते. भांगलणं म्हणजे काय, ज्यावेळेस आपण भात लावतो ना, तर भात लावल्यानंतर जसं भात मोठं होत जातं ना, तसं भाताच्या सभोवताली गवत पण यायला सुरुवात होतं. तर ते गवत काढणं म्हणजे भांगलणं. आता आयुष्यपत पडलं होतं. उदाहरण म्हणजे आता तिकडच्या साईडला लय गवत होतं, ते दाखवलं असतं पण म्हणलं नको जाऊ त्या. कॅमेरा सुरू करायचा विसरून गेलो. अरे कुठे पंटर आपला. झालं आता साहेब येतं ते. आता जाऊया. इकडचं माझ्यामध्ये भांगललं आहे. हे हा जो स्पेस आहे ना हा भांगलला आहे, त्याच्यामुळे इथं काही दाखवू शकत नाही. काय नाही आतमध्ये फक्त जायचं हाताने, किंवा जर जास्त गवत जर मोठं असलं तर खुरप्याने काढून टाकायचं, किंवा हाताने उपटून द्यायचं फेकून. की आम्ही निघालेलो आहे. आता आवाज क्लिअर असेल कारण की आपण घातला आहे माईक.
अरे काय झालं, हे सारखं नोटिफिकेशन येते की रे याच्यावर, बाबू गाडी चालवते. बाबूच्या हातात दिले गाडी, तेवढं आपल्याला शूट करता येतं ना इकडं तिकडं. एक गाडी येते मागणं पॅशन, आणि आमची ओला. गोरपड बघा, गोरपड बघा, ठीक आहे. कशाची गावती आता गेली गेली तर मग व्हिडिओ दाखवतो. घोरपड आम्हाला दिसल्या, हाय काय पळाली लय मोठी घोरपड. कुठे इथं होते इथनं, चट झाली तर नाही ना, दगड टाकू खाल्ले काहीतरी तिथे, गेली खाली. गेल्या गेली तिकडे गेली. असलं भारी दिसली शपथ. आपलं S24 अल्ट्रा एक नंबर, पैसे पिटले. कुठं तुम्हाला सांगतो, मी आणि बाबू आहे ना बाबा इथं होतो, पैसे भेटले बाबू कॅमेराचे मोबाईलचे. बघा इथं होतो, इथं होते इथं ना, तिकडं पळाले. खत्री साहेब काय सोडा ना तिला. आता येऊन बघा आम्ही पोचलोय आपल्या स्पॉटवर, ज्या ठिकाणाकडून आपल्याला घ्यायचं. डावीकडे गेलो, या साईडला गेलो ना तो काहेरचा धबधबा, पण आपल्याला जायचं आहे इकडं उजवीकडे राईट साईडला. हे मंदिर लक्षात ठेवा, मंदिरापासून तिकडं सरळ 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 जायचं. आता बघा हे मंदिर फक्त लक्षात ठेवा. हे जे खाली दिसतंय ना, हा सरळ रोड जातो आंबेघरामधनं, आणि दुसरी एक कमान आहे त्या साईडला पण आपल्याला थांबायचं आहे. ही दोन गँग कुठे गेली काय माहिती. आम्ही तुम्हाला बघा त्या काहेरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं ना, एक विहीर दिसते बघा ती ही विहीर आहे. आणि इथनं आपण खालनं आलो. हा आपण तो पाळशीचा रस्ता, पाळशीवरनं खाली 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 येतं आलं. तिकडे गेलं की काहेर, इकडे गेलं की आंबेघर. आम्ही तिकडे जात होतो. मी यांना म्हणलं तिकडच्या साईडला जाऊया आंबेघरचा धबधबा बघायला, पण हे लोक काय ऐका ना. हे लोक म्हणतात तुझा व्हिडिओ बघितला आहे, पहिलं तिकडे चल काहीर साईडला. मग यांना घेऊन आलो आता परत काहीरला. आता पाणी कमी आहे, आता आपण 100% तिथं जाऊ शकतो. हे बघा पाणी कमी झालं बघा. बाबू थंडावला. का बाबू काय होतंय, चला जाऊ पलीकडे. यावेळेस चाललंय बघा पलीकडे. वरना चल. हळू हळू हळू. हा हो 2 आहेत. एक फोटो काढ चल. जाग्यात बीज जरा बीज डुबकी मारा. पाणी काय बघा. पाऊस पडतोय, जोरात पाऊस आला आहे. तिकडे जाऊया, तिकडचं वाटतं असाल की जाऊ तिकडे. अरे काय वाटतं 19 मारू आहे. ओल्ड बॉम्ब मारू घरात नाही. एवढं निघालं झाड. हळू हळू हळू. काय इथं लागावे कसा ते बोले नाहीतर
ए बाबू ते आपलं हे बघा साहेब बघा खतरनाक आता लेन्सवर पाण्यात असेल त्यामुळे ॲडजस्ट करा गोप्रोनी शूट चालले दोघं बघा पार मजा चालली याची माझा आपला कॅमेरा आहे आपला जाऊया जास्त स्तनबाजी करण्यात काही मजा नाही वर पडायला उडायचं बघा धबधबा मागच्या झाला तेव्हा एवढं लय पाणी होतं त्यामुळे इथं गेलो नव्हतं आता पाणी कमी होतं त्यामुळे गेलो पोरांना मजा आली हो हो बरं झालं गोप्रो घेऊन आलो पोरं बघा थंडवले ड्रायव्हर चेंज आपला ड्रायव्हर एकच आहे बाबू शेठ काय बाबू स्ट्रॉंग मध्ये गारटलाय चांगला पोपटासारखा जाऊ द्या आता दुसऱ्या धबधब्यावर चला या धबधब्याला बाय बाय नेक्स्ट धबधबा लेट्स गो बघा आता आपण येऊन पोचले आंबेघरच्या इथं जो सेकंड धबधबा होता तो तुम्हाला म्हटलं काय रे कोणाला फोन आला पोरांना बघा फोन यायला लागेल जाऊ द्या आपण जाऊया धबधब्याकडे हा धबधबा छोटा आहे तरी पण दाखवा तुम्हाला म्हणजे आमच्या साईडला हे दोन धबधबे जरा आहेत म्हणजे त्यांना आपण म्हणू शकतो धबधबा आहे पण ह्या धबधब्याचा प्रॉब्लेम पण झाला घाणले असते आजूबाजूला ते खाली बघून जायला लागतं एवढा काय म्हणजे म्हणतात एवढा प्रेशर नाही येतं पण आहे थोडं जरा इथं आज जाणं रिस्क आहे कारण की वरनं दगड बिगड पडला तर काय करणार आहे की नाही हे बघा हे जे वरती हे जे दिसतं ना हे चवण आहे चवण त्याची भाजी असते चवण त्याला अजून कोंब आलेला नाही काय छोटासा धबधबा आज जायची काही इच्छा व्हायना झाली बघा हा धबधबा तुम्ही मोरगिरीला जाता ना आंबेघरमधनं मोरगिरीला जाता ना तर राईट साईडला आहे तर भरपूर धबधबे आहेत इथं खाली खूप आहेत आता मागच्या वेळेस जर आम्ही आलो असतो ना हा धबधबा जरा असं म्हणतात लय पाऊस असता ना तर खूप पाणी दिसलं असेल पण काही एवढं काही दिसेना झालं आता पाऊस पण कमी झाला ना त्याच्यामुळे पण त्याचा अर्थ मजा ना रिस्क आहे वरनं दगड छोटा जरी दगड पडला ना तरी डोक्यात घुसू शकतो बाकी बघा ही गँग बघा इथं फोन चालले त्यांचे हा रोड बघा हा आंबेघरचा रोड आणि खाली मोरगिरी बघा खाली धबधबा बघितला आता आलो वरती मस्त असे टाइमलाच घेतले पाऊस जास्त आहे तर DJIचा कॅमेरा आहे ना तो वॉटरप्रूफ नाही थंडवलेत बघा कोंबड्या काय थंडवतात तरी थंडवलेत बाबू आहो अरे इकडं कुठं काय मोरगिरीत जायचंय
चला जाऊया. हे बघा याला चाळीस स्टँड नाही वय. अरे हा मग वाचत होता. गाडी गरमच आहे, तू गरम. जाऊ द्या चला. चल बाबू काय मग मोबाईल ठेवला ना. ओके चला जाऊया. हळू चालू बाबा. वाकडा पोचलोय बघा सही सलामत गावात. चल की वर ये की चालत आलास तर काय. अरे काल लय वेळ झाला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थंडवले बघा कशी. साहेब काय होते. Can go wrong. You go. We're better off tomorrow, but who knows if we get joy or sorrow.